ठरवलं तर होतं की आज मी माझी घरातली सगळी राहिलेली कामं पूर्ण करणार आहे, पण आजचा आमचा दिवस तर अर्धा खादडण्यातच संपून गेला. आणि त्यानंतर सकाळी सकाळी रिद्वी मॅडम एवढ्या रडल्या ना की बस. म्हणजे काय झालं, सकाळी मी रेडी होत होते आणि तिने मला लिप ग्लॉस लावताना बघितलं आणि त्यानंतर जे काही रडगाणं सुरू झालं ना ते काही संपायचं नाव घेत नव्हतं. आता लहान मुलांना कॉस्मेटिक्स प्रोडक्ट्स वापरायला नकोय, पण काय करणार, आमच्या मॅडम ऐकतील तर शपथ. आता कपडे इस्त्री करायला टाकायचे होते ते अगोदर टाकले आणि त्यानंतर म्हटलं बाहेर आलोच आहे तर नाश्ता पण करून घेऊ. इडली वडा खायला बसलो नाही तर जोरदार पाऊस सुरू झाला. मग काय उभ्यानेच खायला लागला. आता यांना म्हटलं तुम्ही रिद्वीला खाऊ घाला, तोपर्यंत मी पटकन भाजी आणि फ्रुट्स घेऊन येते. आणि परत येऊन बघते तर काय, दीपक त्यांच्या फोन मध्ये बिझी आणि रिद्वी खेळण्यात बिझी. म्हणजे ते खाणं राहिलं बाजूला. म्हणजे मी हात लावल्याशिवाय ना कोणतंही काम होत नाही. घरी आले म्हटलं आता थोडं घरात साफसफाई करून घेऊ, मग सॉंग्स लावण्यातच आमचा असा टाइमपास सुरू होता. तेवढ्यात ना एक पार्सल रिसिव्ह झाला. आता या पार्सलचं मला अर्जंट शूट करून द्यायचं होतं, ते अगोदर केलं. त्यानंतर स्वयंपाक करायला घेतला. तोपर्यंत रिद्वी इकडे छान तिचे ब्लॉग्स खेळत होती आणि ती एन्जॉय करत होती, त्यामुळे मला काही टेन्शन नव्हतं. त्यानंतर पुन्हा एक शूट होतं, त्यात रिद्वीला पण पार्टिसिपेट करायचं होतं. मग आम्ही इकडे मेकअप करत होतो आणि माझे प्रोडक्ट्स मला जागेवर कधीच मिळत नाही, कारण ते रिद्वीने कुठे ठेवलेले असतात ते तिलाच माहिती. मग तिलाच विचारायला लागतं, रिद्वी माझं हे कुठे ते कुठे. आणि आमच्या घरात तर असं झालंय ना की मोस्ट ऑफ द गोष्टी कुठे आहेत हे आम्हाला माहितीच नाही, कारण त्या रिद्वीने कुठेतरी लपवून ठेवलेल्या असतात. आता इकडे सुद्धा नाही, हे टिकलीचं पॅकेट देतच नव्हते. म्हणजे शूट राहायला बाजूला, आमची मस्तीच खूप जास्त असते. आणि रिद्वीला तर कॅट्स आणि डॉग खूप जास्त आवडतात. दीपक आणि रिद्वीचं सुरू पण असतं की आपण एखादं पेट घरी ठेवूया, पण माझीच हिंमत नाही होते, कारण त्यांची खूप जास्त काळजी घ्यायला लागते. माझ्याकडनं शक्य होईल की नाही माहित नाही. आता खाली शूट केलं आणि त्याच्यानंतर वरती आल्यावर ना जो काही घरात पसारा पडलेला होता, म्हणजे शूट चालू असताना घरात एवढा पसारा होतो ना, तो आवरायचं खूप जास्त जीवावर येतं. आणि माझं आवरेपर्यंत या दोघांचा मॉलला जाण्याचा कधी प्लॅन झाला ना मला खरंच माहिती नाही. मी फक्त रेडी होऊन गाडीवर बसले आणि जाताना मला एवढं ट्रॅफिक लागलं की बस. ऍक्च्युली माझी चिडचिड पण झाली, कारण ऑलरेडी सकाळपासून मी एवढे व्हिडिओ शूट केले ना, आज 4-5 व्हिडिओ शूट केल्यानंतर माझ्यात अजिबातही एनर्जी नव्हती. पण दिवसभर रिद्वीकडे जास्त लक्ष देणं झालं नाही, म्हणून कदाचित दीपकने हा प्लॅन केला की चल बाहेर घेऊन जाऊया तिला. असा होता आमचा आजचा दिवस. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. बाय.